अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये बौद्ध धर्माकडं जाण्याचा बहुजन समाजाचा लोंढा वाढत आहे. बौद्ध धर्माकडं जाण्याचा बहुजन समाजाचा लोंढा वाढत आहे. बौद्ध धर्माकडं भारतीय समाज हा मोठ्या आशावादानं पाहत आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये मी आता नुकताच पंढरपूरला 5 एप्रिलला ऐतिहासिक असा धम्मदीक्षा सोहळा घेतला आणि लवकरच मी बीडला पुढचा कार्यक्रम आहे बीडला माझा बहुजन समाजाचा बौद्ध धम्मदीक्षा समारंभाचा सोहळा मी लवकरच बीडला घेत आहे. म्हणून बहुजन समाज हा बौद्ध धर्माच्या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागलेला आहे आणि याचीच भीती घेऊन RSS आणि भाजप सत्तेच्या बळावरती ही धम्मक्रांती रोखण्याकरता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026चा कायदा आणलेला आहे. ह्या कायदा जरी मुस्लिम आणि ख्रिश्चनाच्या विरोधात असला तर याचं लक्ष बौद्ध धम्मक्रांती आहे हे लक्षात विसरून चालता येणार नाही. परंतु महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा अधिनियम 2026 लागू करण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना हा बौद्ध धम्माला हा कायदा मुळीच लागू नाही. कारण बौद्ध धम्म हा संविधान संमत धम्म आहे. हे कायदेशीर धम्म आहे. हा संविधान संमत धम्म आहे. हा राष्ट्र संमत धम्म आहे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानाच्या तत्वावर आधारित लोकशाही दिली. ह्या देशाचं गतवैभव या देशाला पुन्हा प्राप्त व्हावं. भारत हा महासत्ता व्हावा. भारताला प्रबुद्ध भारताचं जे वैभव होतं बौद्ध भारताचं जे वैभव होतं ते गतवैभव पुन्हा या भारताला प्राप्त व्हावं यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या आधारावर लोकशाही दिली. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या तत्वावर आधारित असं भारतीय संविधान दिलं. भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्र दिलं. सम्राट अशोकाच्या आदर्श राज्याची जाणीव व्हावी याच्यासाठी आणि तशा प्रकारचं राज्य सम्राट अशोकाच्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारत सम्राट अशोकांचा प्रबुद्ध भारत हा माझ्या स्वप्नातील भारत हा सर्व याची जाणीव भारतीयांना व्हावी म्हणून भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये तिरंगा ध्वजामध्ये अशोक चक्र दिलं. त्याच पद्धतीनं आम्ही मूळचे बौद्ध आहोत. भारत हा प्रबुद्ध भारत बौद्ध भारत आहे. बौद्ध भारत ही भारतीयांची आणि भारताची खरी ओळख आहे, खरं अस्तित्व आहे. याची जाणीव होण्यासाठी या देशाच्या राजमुद्रा सम्राट अशोकाची राजमुद्रा दिली. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती याच्या पाठीमागं त्यांचं राष्ट्रवाद आहे. याच्या पाठीमागं त्यांचं देशप्रेम दिसून येतं. कारण बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे. हे केवळ धार्मिक कार्य नाही. आणि बौद्ध धम्मामध्ये स्वीकार हा धर्मांतर मुळीच नाही, हे घर वापसी आहे. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे धार्मिक कार्य नसून हे राष्ट्रीय कार्य आहे. हा देश मूळचा बौद्ध आहे. या देशातील बहुजन समाज मूळचा बौद्ध धम्मी आहे. या देशातील 6743 जाती ह्या मूळच्या बौद्ध धम्मी आहे. याची त्यांना जाणीव करून देणं आणि बौद्ध धम्माकडं पुन्हा घरवापसी करणं ही धर्मांतर नसून घरवापसी आहे. ही आम्ही मूळचे बौद्ध आहोत आणि त्यामुळं हिंदू हा आमची मानसिक गुलामी आहे. ब्राह्मणांनी स्वतःच्या ब्राह्मण आणि वैदिक धर्माला परकीय आणि विदेशांनी दिलेली शिवी बनवून तो शिवीचा धर्म आमच्यावरती बहुजनावरती थोपवला. या गुलामगिरीतून आज बहुजन समाज मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत आहे. त्यांना धर्मस्वातंत्र्याचा कायदा आणून सक्तीच्या धर्मांतर बंदीचा कायदा आणून हिंदू नावाच्या गुलामगिरीत इथल्या बहुजन समाजाला जकडून ठेवण्याचा कुटील डाव आणि षडयंत्र सत्तेच्या बळावरती RSS आणि भाजप करत आहे. परंतु हा जो भाजपचा सत्तेच्या बळावरती जो आहे जबरदस्तीनं हिंदूमध्ये जकडून ठेवणे, हिंदू म्हणजे धर्म नाही तर हिंदू नावाच्या मानसिक गुलामगीच्या तुरुंगात जकडून ठेवण्याचा
सत्तेच्या बळावरचा हा जो षडयंत्र आहे, भारत हा मूळचा बौद्ध आहे, या देशातला बहुजन समाज हा मूळचा बौद्ध धम्य आहे. आणि म्हणून जर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्याचा स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे कायदा जरी सत्तेच्या बळावरती केला असला भाजप सरकारनं, तर त्याची अंमलबजावणी करत असताना पहिली अंमलबजावणी जर करायची असेल तर पहिल्यांदा ब्राह्मण आणि ब्राह्मणावरती सक्तीच्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतरबंदीचा कायद्याची कठोर कारवाई पहिल्यांदा ब्राह्मणावरती गुन्हे दाखल करा. ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांच्या विरोधातली धर्मांतर सक्तीच्या आणि जबरदस्ती धर्मांतरबंदीच्या कायद्याची पहिली अंमलबजावणी, पहिली कारवाई, पहिला गुन्हा हा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यावरती करावा. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जबरदस्तीच्या धर्मांतरबंदीच्या कायद्याची पहिली कारवाई ही मुख्यमंत्र्यावरती का करू नये, हाही प्रश्न निर्माण होतो. कारण ब्राह्मण आणि मूळच्या बौद्ध असणाऱ्या लोकांनाच, ब्राह्मणांनी सत्तेच्या बळावर मूळच्या बौद्धांनाच जबरदस्तीनं सक्तीनं फसवून सत्तेच्या बळावरती केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. काय हे का कारवाई सक्तीचे हा जो कायदा केलाय ना, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हा जो कायदा केलाय त्याची पहिली अंमलबजावणी जर करायचं असेल तर आमच्या मूळच्या बौद्ध धर्मीय लोकांना सत्तेच्या बळावरती ब्राह्मणांनी जबरदस्तीनं धर्मांतर केलेलं आहे, त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावरती सक्तीच्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतरबंदीची कारवाई आणि पहिली कारवाईने अंमलबजावणी आणि गुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मणावरती झाला पाहिजे. याची अंमलबजावणी करायचं असेल तर हे पहिल्यांदा केलं पाहिजे. कारण भारत हा मूळचा बौद्ध आहे. या देशातील जो हिंदू म्हणून घेणारा जो बहुजन समाज आहे तो मूळचा आमचा बौद्ध बांधव आहे, तो आमचा धम्म बांधव आहे. आणि तो याची जाणीव त्यांना होऊ लागलेली आहे. आणि हिंदू नावाच्या परकीयांनी दिलेल्या शिवीला, हिंदू नावाच्या मानसिक गुलामीतून तो बाहेर पडत आहे. हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामीतून तो बाहेर पडत आहे. त्याला तुम्ही तर धर्मस्वातंत्र्याच्या कायद्याच्या नावाखाली जर रोखत असाल तर ही रोखत असाल तर हा कायदा बौद्ध धर्माला लागू होत नाही. उलट ब्राह्मणांनी सत्तेच्या बळावरती मूळच्या बौद्ध धर्मीय लोकांना, मूळच्या बौद्धांनाच सक्तीचं, ब्राह्मणांनी सत्तेच्या बळावरती मूळच्या बौद्धांचं सक्तीनं आणि जबरदस्तीनं आणि फसवून केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सक्तीच्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतरबंदीची पहिली कारवाईची अंमलबजावणी म्हणून ब्राह्मणावरती गुन्हे दाखल झाला पाहिजे. ब्राह्मणावरती सक्तीच्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतरबंदीची कारवाई झाली पाहिजे. आणि शिवाय जर इथलं मेहरबान सुप्रीम कोर्ट जर 1995ला म्हणत असेल हिंदू हा धर्म नाही आणि अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही, तर आमच्या धर्माच्या रकाना तुम्ही हिंदू लावता कशाला? तो आमचा अपमान आहे. हा काय धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही. आमच्या धर्माच्या रकान्यात हिंदू लावणं हा SC ST OBC आणि बहुजन समाजाचा फार मोठा अपमान आहे. तो अपमान ह्या पुढं आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच पिटिशन दाखल करण्यात येईल की आमच्या धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू नावाचा अपमानकारक आणि परकीयांनी दिलेली शिवी हा अपमानकारक आहे. हा देशाचा अपमान, हा समाजाचा आणि माणसाचा अपमान आहे. तो धर्माच्या रकान्यात लावू नये. अशा प्रकारचं पिटिशन आम्ही लवकरच कोर्टामध्ये दाखल करणार, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणार आहे. त्यामुळं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा हा बौद्धांना अजिबात लागू होत नाही, बौद्ध धर्माला लागू होत नाही. उलट ब्राह्मण आणि सत्तेच्या बळावर मोगलांनी, हिंदू हा भारतीय शब्द नाही हो, तो परकीय शब्द आहे. आणि परकीयांनी दिलेली शिवी ब्राह्मणांनी स्वतःच्या ब्राह्मण आणि वैदिक धर्माला परकीयांनी दिलेली शिवीचं नामांतर करून तो बहुजन समाजावरती, या देशावरती थोपवलं, लादलं गेलं. धर्माच्या आधारावर त्यांनी देवधर्म आणि जातीच्या आधारावरती आम्हाला गुलाम केलं आणि त्यांना आम्ही धर्म म्हणतो, त्यांना आम्ही संस्कृती म्हणतोय, त्याचा गर्व बाळगतोय.
अरे परकीयाने दिलेली शिवीचा तुम्ही धर्म म्हणून गर्व बाळगता आणि आपला धर्म, आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतो. परकीयाने दिलेली शिवी त्याचा तुम्ही, परकीयाने दिलेली शिवी तुम्हाला धर्म वाटतो, त्याचा तुम्ही गर्व बाळगता, अभिमान बाळगता आणि आपला बुद्ध धर्म तुम्हाला परका वाटतो. हे असं कसं येईल? आणि म्हणून ब्राह्मणांनी सत्तेच्या बळावरती इथल्या मूळच्या बौद्धांचं सक्तीनं आणि जबरदस्तीने फसवून केलेलं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. म्हणजे आजचे हिंदू धर्मी लोक, हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा मूळचा बौद्ध आहे. याची जाणीव करून देऊन तो आता बौद्ध धर्माकडे घर वापसी करत आहे. आणि हे घर वापसी करत असताना त्यांच्यावरती धर्म स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मांतर बंदीचा कायदा मुळीच लागू होत नाही. करायचाच असेल गुन्हा दाखल तर आमचं 1000 वर्ष इथल्या बौद्धांचं जी जबरदस्त सत्तेच्या बळावरती जबरदस्तीनं सक्तीनं जे धर्मांतर केलंय आणि आजही त्या गुलामगिरीमध्ये जकडून ठेवण्याचा जो हिंदुत्वाच्या नावाखाली जो RSS आणि भाजपचा आणि ब्राह्मणांचा जो षडयंत्र आहे त्यांच्यावरती कारवाई करा. सक्तीच्या धर्मांतर कायद्याची अंमलबजावणी पहिल्यांदा भाजपवरती गुन्हे दाखल करा. सक्तीच्या हिंदुत्ववाद्यावरती पहिले गुन्हे दाखल करा. RSS वरती गुन्हे दाखल करा. ब्राह्मण आणि ब्राह्मणावरती धर्मांतर सक्तीच्या आणि जबरदस्ती धर्मांतर बंदीच्या कायद्याची पहिली अंमलबजावणी ही भाजप सरकारावरती झाली पाहिजे. RSS वरती झाले पाहिजे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यावरती सक्तीच्या धर्मांतर कायद्याची पहिली अंमलबजावणी आणि कारवाई झाली पाहिजे.